नमस्कार. मी देशपांडेंची मुलगी आणि हातेकरांची सून पौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं सांगायचं तर 2 वर्षांआधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की माझा एखादा अनुभव मी लोकांना सांगेन. 4 वर्षांपूर्वी मी आणि माझा मित्र नचिकेत चिरे आम्ही दोघांनी मिळून श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टची सुरुवात केली. हा पॉडकास्ट म्हणजे श्री गजानन अनुभव हे जे पुस्तक आहे, डॉक्टर वेलणकर काकांनी लिहिलेलं. ह्यात भक्तांना आलेले अनुभव काकांनी शब्दांकित केलेले आहेत. तर ह्या पुस्तकाचं ऑडिओ व्हर्जन म्हणजे हा पॉडकास्ट. हा पॉडकास्ट सुरू होऊन आता 2 वर्ष लोटली होती. अनुभव वाचताना मला खरंच आश्चर्य वाटायचं, की लोकांना इतके छान-छान अनुभव कसे येतात? तर गोष्ट आहे 2023 ऑक्टोबर महिन्यातली. मी एक अनुभव रेकॉर्ड करत होती. तो अनुभव होता एका ताईंचा, ज्यांना चांदीच्या पादुका मिळाल्या होत्या. तो एपिसोड रेकॉर्ड करताना कुणास ठाऊक मलाही खूप तीव्र इच्छा झाली, की मलाही माझ्या देव्हाऱ्यात महाराजांच्या चांदीच्या त्या छोट्याशा पादुका हव्यात. आणि मग असं वाटलं, की आपल्याला का अनुभव येईल ना असा कोणता? आपली तेवढी पात्रता नाही कदाचित. आणि मग तो विषय तिथेच राहिला. त्याच्या काही दिवसांनी माझी आई तिच्या मैत्रिणींसोबत शेगावला गेली. मंदिरात असताना मी आईला सांगितलं, "आई, मला त्या पादुका हव्यात गं, जरा विचार तर कशा मिळतील?" आईने विचारपूस केली. मला सांगितलं, की की देणगी दिल्यानंतर त्या पादुका मिळतील. तेव्हा तेवढे पैसे माझ्याकडेही नव्हते आणि आईकडेही नव्हते. तो विषय परत तिथेच संपला. त्याच्या काहीच दिवसांनी नचिकेतनी आमच्या या पॉडकास्टमधल्या एका एपिसोडची एक छोटीशी ऑडिओ क्लिप त्याच्या Insta स्टोरीवर टाकली आणि मला टॅग केलं. आणि मी पण ती स्टोरी माझ्या Insta पेजवर शेअर केली. ती अशी. मग माझंच मला हसू येऊन दासगणूंचे शब्द आठवायचे. माय पूर्वी बालकलळे वेडे वाकुडे असेल जरी. खरंच आपण महाराजांना काय काय मागत असतो, पण देतात लक्ष महाराज. पार्थ बावस्कर. पार्थ आणि माझा खूप जुना परिचय आहे. त्याचा मला ह्या स्टोरीवर मेसेज आला. तुझ्याकडे तुझ्या देव्हाऱ्यात गजानन महाराजांच्या चांदीच्या छोट्या पादुका मिळतात, त्या आहेत का? मी म्हटलं, "नाही रे, का?" त्यावर त्याचा मला रिप्लाय आला, की "मी शेगावच्या मुख्य मंदिरात देणगी दिल्यानंतर मला चांदीच्या पादुका मिळतात. त्या पादुका मी भक्तांना देत असतो. तू गजानन महाराजांचं इतकं करतेस, तुला हव्या असतील तर मी तुला देतो पादुका." तो मेसेज वाचल्यानंतर माझ्या अश्रूंचा बांध फुटला. मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दांमध्ये, इतक्या सगळ्या भावना एकत्र येऊन कंठ दाटला होता. गहिवरून आलं होतं, की महाराज ऐकतायत, महाराजांपर्यंत माझी इच्छा पोहोचली. तो विषय तिथे थोडासा पॉज झाला. 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष होत आलीत, पण या बाबतीत काहीच हालचाल झाली नाही. असं करता-करता 2026 जानेवारी आला. श्री गजानन अनुभव ह्या आमच्या पॉडकास्टचं YouTubeकडनं आम्हाला पहिलं पेमेंट मिळालं. ते पेमेंट आम्ही शेगावच्या मंदिरात महाराजांच्या चरणी अर्पण केलं. आणि मला नचिकेतचा फोन आला, की आपण शेगावच्या मंदिरात देणगी दिलेली आहे आणि प्रसाद म्हणून ते महाराजांचा एक मोठा फोटो पाठवतात. मी तो फोटो तुला पाठवतो. मला खूप आनंद झाला, की ठीक आहे, पादुका येतील तेव्हा येतील, पण महाराजांचा फोटो तरी माझ्या घरी येणार. त्याच्याच काही दिवसांनंतर म्हणजे 14 जानेवारी बुधवारी 2026 मला नचिकेतचा फोन आला, की "अगं प्रसाद आलाय, पण प्रसादात फोटो नाही आला. शर्ट पीस, पॅन्ट पीस आलाय." आणि हे म्हटल्यानंतर दोघांनी पण थोड्या वेळाचा पॉज घेतला. त्यालाही वाईट वाटलं. मलाही खूप जाणवलं, की मला पादुका पण नाही मिळाल्या महाराज, फोटो पण नाही आला माझ्या घरी. काय चुकतंय माझं? आता उगवला 16 जानेवारी शुक्रवार 2026 दुपारी मला पार्थचा मेसेज आला, की "अगं तुला महाराजांच्या चांदीच्या पादुका द्यायच्या होत्या ना, त्या द्यायला आम्ही उद्या येतो तुझ्या घरी. तू आहेस का?" आणि परत माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मग दुसऱ्या दिवशी पार्थ आणि मनाली दोघं घरी आले. पादुकांचं त्या दोघांचं मी स्वागत केलं. आम्ही पादुका देव्हाऱ्यात ठेवल्या आणि बाहेर आलो सगळेजण. बाहेर आल्यानंतर पार्थनी मला एवढी मोठी पिशवी देऊ केली. मला वाटलं त्याने काहीतरी गिफ्ट आणलं असेल म्हणून म्हटलं, "अरे कशाला? नको मला हे." तो म्हणे, "अगं हे गिफ्ट नाहीये. पादुकांसोबत जो काही प्रसाद मिळतो तो सुद्धा मी भक्तांना देत असतो." त्या पिशवीतनं त्यांनी एक-एक गोष्ट काढायला सुरू केली. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी त्या पिशवीतनं जी काढली, ती म्हणजे माझ्या मागे जो महाराजांचा फोटो दिसतोय ना, तो फोटो. जो आम्हाला प्रसाद म्हणून अपेक्षित होता तो फोटो. त्या पिशवीतनं एक साडी त्याने मला माझ्या हातात ठेवली. हीच, ही साडी जी मी नेसली आहे, तीच साडी. एक उपरणं होतं, अंगारा होता आणि महाराजांचा प्रसादही होता. एका अनुभवासोबत महाराजांनी 2-2 इतके सुंदर अनुभव माझ्या गाठीशी बांधून दिले
आणि तेव्हा मला आणि नचिकेतला कळलं, की महाराजांचा फोटो तिथे नाही आला, इथे डायरेक्ट येणार होता. माझ्या प्रसादाची मला साडी मिळणार होती म्हणून त्याला शर्ट पीस, पॅन्ट पीस मिळाला. तर महाराज इतके प्रेमळ आहेत आणि त्यांचं सगळ्यांकडे खूप लक्ष असतं बरं का. मी लहानपणी खूप हट्टी होते आणि आई-बाबांकडे खूप हट्ट करायचे. ते ते माझा हट्ट पुरवायचे. तसंच महाराजांनी सुद्धा माझा हट्ट पुरवला. एक सांगायचं म्हणजे तुम्ही किती भक्ती करता याला महत्त्व नाहीये. तुम्ही कशी भक्ती करता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही किती प्रेमाने, किती आर्ततेने त्यांना आठवता ते महत्त्वाचं आहे. श्री गजानन, जय गजानन. श्री गजानन, जय गजानन.